नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आपल्या हक्काचा माणूस आता विधान भवनात गेलेला आहे। म्हणजेच बच्चूभाऊ कडू हे आपले दिव्यांग बांधवांचे निराधारांचे प्रश्न नेहमी मांडत असतात। तर मग आता बच्चूभाऊ कडू यांना खूप खूप शुभेच्छा। आता बच्चूभाऊ कडू यांनी निराधारांना 6,000 रुपये पेन्शन करून द्यावी, म्हणजे या ठिकाणी आमचे हक्क आम्हाला मिळावे आणि हे हक्क बच्चूभाऊच मिळवून देऊ शकतात, असा पूर्ण निराधार दिव्यांग बांधव यांचा विश्वास आहे की बच्चूभाऊ आम्हाला पेन्शन वाढ करून देणार। कारण की बच्चूभाऊ कडू यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला नेहमी यश आलेलं आहे। मग पेन्शन 1,000वरून 1,500 होणे असो का 1,500वरून 2,500 रुपये होणे असो, किंवा तात्पुरत्या दिव्यांगांचा प्रश्न असो का UDID कार्ड नसलेल्या बांधवांचा प्रश्न असो, नेहमीच दिव्यांग बांधव तसेच निराधारांच्या पाठीशी बच्चूभाऊ कडू हे उभे राहिले आहे। आपण मागेच बघितलं की 27 मार्च 2026 रोजी तात्पुरते दिव्यांग बांधवांना मोठा धक्का देण्यात आला होता। त्यामुळे दिव्यांग बांधव हे अपात्र ठरत होते। मग तात्पुरते दिव्यांग बांधवांना आता दिलासादायक बातमी मिळालेली आहे। नवीन GR आलेला आहे की विशेष सहाय्य योजनेचा लाभ पूर्ववत सुरू राहणार आहे। यामागे सुद्धा बच्चूभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे। मग दिव्यांगांच्या हक्कावर गदा येऊ देणार नाही, हा संघर्ष पुढेही चालूच राहणार, असे बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेले आहे। तर मग आता बच्चूभाऊ कडू यांची प्रहार संघटना नेहमीच दिव्यांग निराधारांच्या मदतीला धावून येते। आपण बघत असतो की दिव्यांग निराधारांच्या बाजूने नेहमी प्रहार संघटना बच्चूभाऊ कडू उभे असतात। मग आता बच्चूभाऊ कडूंना एकच विनंती आहे की दिव्यांगांना निराधारांना 6,000 रुपये पेन्शनसाठी आपण विधान भवनात नक्की प्रश्न मांडा। कारण की आपण निराधारांच्या हक्कांचे माणूस आहात, हक्काचे आमदार आहात। कारण की तुमच्याकडनंच सर्व निराधार दिव्यांग यांच्या अपेक्षा आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे दर महिन्याचे जे पेन्शन किंवा पैसे मिळतात ते मानधन वेळेवर मिळाले पाहिजेत। शासनाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की वाढ कराच, पण त्याच्याबरोबर मानधन हे वेळेवर देण्यात यावे। मानधनाचा हक्क आहे हा कृपया तुम्ही वेळेवर आम्हाला द्या। या ठिकाणी आम्हाला दया नको, फक्त आम्हाला मानधन वेळेवर देणे गरजेचे आहे। तर एवढे मात्र विषय तुम्ही या ठिकाणी मांडणे गरजेचे आहे। तरी बच्चूभाऊ कडू यांना या अधिवेशनाच्या खूप खूप शुभेच्छा। कारण की आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आता अधिवेशनात सहभागी होणार आहे। त्यामुळे खूप शुभेच्छा। आणि निराधार दिव्यांग बांधवांच्या समस्या नक्कीच तुम्ही मांडा, आमचे पेन्शन नक्कीच तुम्ही वाढवून देणार अशी अपेक्षा ठेवून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।